नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 15व्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे आपण योग्य होतो पण वेळ चुकीची होती. ही एक भावना अनेक लोकांच्या मनात असते. ते नातं संपलं पण अजूनही मनात राहतं, कारण काहीच चूक नसतं तरी सगळं संपतं. काही नाती योग्य लोकांच्या असूनही टिकत नाहीत. कधीकधी दोघंही चांगले असतात, प्रेम खरं असतं, पण आयुष्याच्या टप्प्यावर दोघं वेगवेगळ्या दिशांना जात असतात. वेळ म्हणजे परिपक्वता, समजूत आणि परिस्थिती. प्रेमासाठी फक्त भावना पुरेशी नसतात. वेळ म्हणजे मानसिक स्थिरता, आयुष्यातली जागा, जबाबदाऱ्या. जेव्हा या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा नातं अर्धवट राहतं. स्वतःला दोष देऊ नका. जर तुम्ही तुमचं खरं दिलं असेल, प्रयत्न केले असतील, तर ते नातं संपलं याचं कारण तुम्ही नाही, ते केवळ वेळ किंवा परिस्थिती असू शकते. नाताचं यश म्हणजे फक्त टिकणं नाही. कधीकधी काही नाती फक्त आपल्याला शिकवण्यासाठी येतात. त्या आपली वाटचाल पुढे करण्यासाठी मदत करतात. अगदी टिकली नाही तरी त्यात मूल्य असतं. स्वीकारा आणि पुढे जा. प्रत्येक नातं, प्रत्येक आठवण तुमचं एक पान आहे, पण ती पूर्ण गोष्ट नाही. तुमच्या गोष्टीत अजून कितीतरी सुंदर अध्याय येणार आहेत. मित्रांनो, कधी वेळ चुकीची असते, कधी दोघं तयार नसतात, पण याचा अर्थ असा नाही की प्रेम चुकीचं होतं. त्याला मान द्या, पण स्वतःलाही मोकळं करा. कारण पुढे चालणं म्हणजे भूतकाळ नाकारणं नव्हे, तर स्वतःसाठी भविष्यात नवीन दरवाजा उघडणं आहे. जर तुम्ही कधी अशा नात्यातून गेलात जिथे दोघंही योग्य होते पण वेळ नाही, तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे. मनापासून विथ संजनामध्ये आपण असंच मनापासून बोलत राहू. पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःला समजून घ्या आणि माफही करा. धन्यवाद.